किंवा वकील असतील, विश्वस्त असतील, आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो, आभार व्यक्त करतो। सभी साथियों को जय श्रीमन्नारायण, जय श्री कृष्णा, राधे राधे। हिंदू राष्ट्र की जय हो, हिंदू राष्ट्र की जय हो। साथियों, अभी मैं आया हूँ बांग्लादेशी हिंदूंचा नरसंहार थांबवा, तेथील हिंदूंना आवश्यक ती सुरक्षा पुरवा। बांगलादेशातील हिंदूंवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन वार बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2024 वेळ सायंकाळी 4 वाजता कैस गो बर्वे चौक मॉडर्न कॅफेजवळ शिवाजीनगर पुणे आयोजक हिंदू राष्ट्र समन्वय समिती यांच्या वतीनं इकडं जनजागृती आंदोलन कार्यक्रम झालेला आहे। हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन। जय हिंदू राष्ट्र, जय हिंदू राष्ट्र। चलिए हमारे साथ आप भी हिंदू राष्ट्र जनजागृती आंदोलन में शामिल हो जाइए। हिंदू संघटना आणि संप्रदाय यांची संघटित शक्ती हिंदू राष्ट्र समन्वय समिती ह्या सहभागमध्ये व्हा। या तुम्ही पण ह्या ब्लॉगमध्ये या, RKH दास ब्लॉगमध्ये सामील व्हा आणि तुम्ही पण हिंदूवर होत असलेल्या अत्याचारावरती तुम्ही पण सामील व्हा। जय छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। शिवाजी महाराज की, वीर संभाजी महाराज। हमारे महाराष्ट्र के पुलिस योद्धा भी हमारे साथ शामिल हो गए साथियों। तो चलिए साथियों, हमारे साथ अभी हम भी शामिल हो जाएंगे उनके साथ आंदोलन में। चलिए साथियों, पुलिस महायोद्धा के सुरक्षा रक्षा में ये शांतता सम्मेलन पार हो गया साथियों। 1500 रुपये देऊन शिक्षा ही महत्त्वाची नाही आहे। 1500 रुपये देण्याच्या विरोधात आम्ही तर नाही आहोत, पण महिलांना इथे सुरक्षा मिळालेली पाहिजे, महिला ह्याला सक्षम झाले पाहिजेत। हिंदूंची ज्या मंदिरावरती आक्रमण होतात, अत्याचार होतात, टीका होतात, पुढं आयुष्य गेलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, धर्मवीर संभाजी महाराजांनी हिंदू मंदिरात शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, हर 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 जय श्रीराम, जय जय श्रीराम, भारत माता की वंदे वंदे, जय तू जय तू, जय तू जय तू। हिंदू राष्ट्र। एवढंच म्हणणं आहे की आमच्या हिंदूंची आस्था, आमच्या हिंदूंची उपासना दैवत, आमच्या हिंदूंची आस्थापना म्हणजे आमची हिंदूंची मंदिर आहेत आणि त्या मंदिरावर कुणी जर घालत असेल तर त्यांना रोखण्याचं काम आम्ही हिंदू नक्कीच करत असतो। परंतु तरी आज बांगलादेशात जर विचार केला तर तेथील मंदिराची अवस्था खूप दयनीय आहे। त्यामध्ये एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर इस्कॉन मंदिराने त्या ठिकाणी अतिशय सुंदर काम केलं। इस्कॉन मंदिराच्या प्रभूजींनी त्या ठिकाणी 3 वर्ष अन्नदानाचं पवित्र काम करून त्या बांगलादेशींना जगवण्याचं काम केलं। तरी त्या बांगलाच्या हिंदूंच्या त्या पवित्र साधूंना, महंतांना हाणमार केली, मारहाण केली। महादेव हर हर महादेव, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय तू जय तू, जय तू जय तू। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। किंवा
वकील असतील, विश्वस्त असतील, आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. आज आपण ज्या विषयाच्या निमित्ताने एकत्र जमलेलो आहोत तो अतिशय गंभीर विषय आहे आणि तो विषय बघायला गेलं तर येणाऱ्या काळामध्ये ते आपल्यासाठी धोक्याची घंटा देखील आहे आणि म्हणून त्यासाठी काही गोष्टी आपल्यासमोर मांडायचा या ठिकाणी प्रयत्न करतो. बांधवांनो, आज आपण बघतो की मगासपासून आपण काही वक्त्यांचं ऐकलं की बांगलादेशमधल्या हिंदूंवरती, बांगलादेशवर त्या आपल्या हिंदू भगिनींच्या वरती अत्याचार होत आहेत. तसंच मंदिरं जी आहेत आपली, त्या मंदिरांच्या वरती सुद्धा आघात होत आहेत, हल्ले होत आहेत. आणि ही सगळी स्थिती काय अचानक उद्भवली आहे का? तर बांधवांनो, याचा जर का आपण विचार करायला गेलो तर ही स्थिती अचानक उद्भवलेली नाही. याच्यासाठी काही काळ तिथे अनेक अत्याचारांना हिंदूंनी सहन केलेला आहे. म्हणजे काही आकडेवारी सहितच मी आपल्या समोर मांडायचा या ठिकाणी प्रयत्न करतो. ज्या वेळेला 1961 ते 2006 या कालावधीमध्ये, म्हणजे आता आपण बघतोय की हिंदू माता भगिनी असतील, हिंदू बांधव असतील, यांच्यावर अत्याचार होत आहेत. तसंच तिथे हिंदूंच्या ज्या जमिनी आहेत त्या सुद्धा तिथे अगदी लुटल्या गेलेल्या आहेत. जवळपास 26 लाख एकर जमीन हिंदूंची ही बांगलादेशी लोकांनी ताब्यात घेतलेली आहे आणि हिंदूंना परागंदा केलेला आहे. बांधवांनो, जर का आकडेवारी आपण बघायला गेलो तर 1951 मध्ये बांगलादेशच्या एकूण लोकसंख्येच्या बघायला गेलं तर 22% हिंदू तिथे होते. एकूण 22%. 1991 साली ही आकडेवारी घटून ती 15% वरती आली आणि आज बघायला गेलं 2011 साली जी जनगणना झाली त्याच्यामध्ये बांगलादेशी हिंदू फक्त 8.5% उरलेले होते. म्हणजे याच्यातनं बांगलादेश धिक्कार असो बांगलादेशातल्या हिंदूंवरील हल्ल्यांचा, धिक्कार असो बांगलादेशातल्या हिंदूंवरील हल्ल्यांचा, झालीच पाहिजे. बांगलादेशातल्या हिंदूंची सुरक्षा झालीच पाहिजे. बांगलादेशातल्या हिंदूंची सुरक्षा झालीच पाहिजे. हिंदू राष्ट्र श्री रामचंद्र की जय. पुत्र हनुमान की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. महादेव. हिंदू राष्ट्र लाना होगा. हिंदू राष्ट्र लाना होगा. जय तू. आजचं हे आंदोलन संपन्न झाले असे आपण या ठिकाणी जाहीर करत आहोत. सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी आपण जे निवेदन ठेवलेलं आहे ते जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत, तरी त्या निवेदनावर सर्वांनी स्वाक्षरी करूया. आज आपण पुण्यामध्ये बांगलादेशमध्ये घडलेल्या जो काय अत्याचार होता, हिंदूंच्या मंदिरामध्ये जो काय आघात घडलेला होता, त्या